नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये. आज आहे वर्षाचा शेवटचा मंगळवार आणि आज आहे पुत्रदा एकादशी. तर आपण उंबरठा पूजन आजचा दिवस काहीतरी वेगळा करावा सोबतच दिवसातील अर्धा ते पाऊण तास सेवा केल्या, काही उपाय केले नेहमी स्वच्छ ते आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. प्रत्येक महिन्याला डीप क्लीनिंग न करता आपले घर नेहमी स्वच्छ कसे दिसेल यासाठी आपण छोट्या आपण उपयुक्त अशा टिप्स बघणार आहोत. जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज मंगळवार होता आणि यावर्षीचा हा शेवटचा मंगळवार असणार आहे आणि आज पुत्रदा एकादशीसुद्धा आहे. तर सर्वात आधी दिवसाच्या सुरुवातीला मी रोजच उंबरठा पूजन करत असते. रोज जर हळदीचं लेपन करणं शक्य झालं नाही तर उंबरठ्यावरती फक्त पाणी शिंपडून ते स्वच्छ पुसून घेत असते आणि त्यावरती हळदी कुंकू वाहत असते. पण तसं तर बऱ्यापैकी हळदीचं लेपन मी उंबरठ्यावरती करत असते, कारण रोज सकाळी मुलांचा टिफिन असतो तर त्यासाठी लवकर उठावं लागतं. तर सगळं काही कामं जे आहे ते सुद्धा लवकर आवरतात, त्यामुळे उंबरठा पूजनसुद्धा मी रोज करत असते. पण कदाचित रविवारी किंवा एखाद्या दुसऱ्या दिवशी करणं नाही झालं तर मी फक्त उंबरठ्यावरती पाणी शिंपडून घेते आणि स्वच्छ कोरड्याने पुसून घेते. त्यानंतर फक्त हळदी कुंकू वाहत असते. तर आज एकादशी आहे तर आणि त्यातल्या त्यात मंगळवार आहे, कुलदेवीचा दिवस आहे, म्हणून काहीतरी वेगळं करायचं. तर वेगळं असं काही नाही, रोजचंच सगळं आहे. पण जशी आपण रोज पूजा करतो तर अगदी तशीच पूजा मी आज केलेली आहे. पण त्यामध्ये होमार्चन असेल किंवा मग यंत्राचा अभिषेक असेल तर तो मी आज केला होता, कारण हे रोज आपल्याला करणं शक्य होत नाही. तर अशा काही सेवा आहे तर त्या मी आज केल्या. तर तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यासोबतच माझं सकाळपासून दुपारपर्यंतचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी छानपैकी उंबरठा पूजन जे आहे ते मी केलेलं होतं. याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो सुद्धा लवकर अपलोड करणार आहे. तर आज हळदीचं लेपन केलं. छान अशी गावाकडून मला फुलं आलेली होती झेंडूची, तर ती मी मोठ्यापैकी छानपैकी सजवून घेतली. सुंदर असं हळदीचं लेपन केल्यानंतर दोन्ही बाजूला मी लक्ष्मी मातेची पावलं काढत असते आणि आता नुकताच एक दुसरा साचा मी घेतलेला आहे. तर त्यानेसुद्धा आज देवीचे पावलं काढले तर खूप सुंदर दिसत होते. आणि त्यानंतर बाहेरसुद्धा एक छोटीशी बॉर्डर रांगोळी मी साच्यानेच काढून घेतली, कारण हाताने काढायला गेलं की खूप वेळ लागतो आणि रांगोळीसुद्धा थोडीफार खराब होते, कारण आपला हात लागतो रांगोळी काढताना. त्यामुळे म्हणून मग मी साच्यानेच रांगोळी काढून घेतली आणि छान आणि सुंदर अशी रांगोळी झालेली होती. त्यानंतर बाहेरसुद्धा एक छोटीशी साच्याच्या सहाय्याने मी रांगोळी काढली, ज्यामध्ये शंख, चक्र, गदा, कमळ, लक्ष्मी मातेची पावले, ओम, स्वास्तिक, आणखी काही वेगवेगळे चिन्ह जे असतात तर ते आहे. तर छान अशी सुंदर रांगोळी काढून झाली. त्यानंतर मग मी देवपूजा करायला घेतली. तर आता आज कुलदेवीचा दिवस, त्यामुळे पिवळं वस्त्र देवघरामध्ये अंथरायचं होतं. पण त्या वस्त्रावरती थोडंफार कुंकू सांडलेलं होतं, त्यामुळे ते कलरवरती कुंकू खूप दिसत होतं. म्हणून मग मी तो कापड जो आहे तो देवघरामध्ये अंथरला नाही. व्हाईट कपडाच मी देवघरामध्ये अंथरून घेतला आणि त्यानंतर मग देवपूजेला सुरुवात केली. तर सगळ्यात आधी गणपती बाप्पांना स्नान घालून घेतले. आज एकादशी आहे, त्यामुळे सगळ्या देवांना मी पंचामृताने स्नान घातले. तसं तर रोज फक्त आपण शुद्ध जलानेच सगळ्या देवांना स्नान घालत असतो. पण काहीतरी विशेष असलं, म्हणजे गुरुवार असेल किंवा शुक्रवार असेल, मंगळवार असेल, पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, या दिवशी आपण सगळ्या देवांना पंचामृताने स्नान घालत असतो. तर आज मंगळवार होता आणि त्यातल्या त्यात एकादशी होती. तर छान असं सगळ्या देवांना मी पंचामृताने स्नान घातले. आणि पंचामृताने स्नान घालत असताना आपण सगळ्यात आधी शुद्ध जल, त्यानंतर पंचामृत आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने स्नान घालत असतो. तर सगळ्या देवांना छानपैकी स्नान घालून घेतले. पूजा वगैरे झाली होती. त्यानंतर सगळ्या देवांना हळदी, कुंकू, अक्षदा लावून घेतल्या, चंदन वगैरे लावलं आणि त्यानंतर सुंदर अशी स्वामींची रांगोळी मी काढून घेतली. त्यानंतर आरती केली, धूप दीप दाखवला आणि असं केल्याने सकाळी सकाळी आपल्याला खूप
छान वाटतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते. त्यामुळे सकाळी सकाळी जेव्हा आपण धूप-दीप वगैरे लावतो, कापूर वगैरे जाळतो किंवा लवंग जाळत असू, तर त्यावेळेस आपल्याला खूप छान आणि सकारात्मक असं वाटतं. त्यामुळे ह्या गोष्टी आपण रोज करायला पाहिजे. तर छान अशी सकाळची पूजा जी आहे ती झालेली होती. त्यानंतर मग सगळ्या घरामध्ये धूप-दीप दाखवून घेतला. आता धूप-दीप दाखवत असताना आपण आपल्या घरामधील जे टॉयलेट आणि बाथरूम असतं, तर ते सोडून आपण घरामध्ये सगळीकडे धूप-दीप जो आहे तर तो दाखवून घ्यायचा असतो. तर छान असा सगळीकडे मी किचन ओट्याजवळ, परत ज्या बाकीच्या 2 रूम आहेत, समोरचा हॉल आहे, तर तिथे छानपैकी धूप आणि दीप जो आहे तो दाखवून घेतला. सगळीकडे छान आणि प्रसन्न असं वाटत होतं. त्यानंतर बाहेर गॅलरीमध्ये सुद्धा तुळस वगैरे ठेवलेली आहे. आणखीनही काही झाडं आहेत, जसं की तुळस आहे, ब्रह्मकमळाचं झाड वगैरे आहे. तर सगळ्यांना मी धूप-दीप दाखवून घेतला. त्यानंतर छान असं माझी जी रोजची नित्यसेवा आहे ती मी करून घेतली. नित्यसेवेमध्ये मी स्वामी चरित्र सारामृतामधले 3 अध्याय रोज पठण करत असते आणि स्वामींच्या 11 माळी. तर 11 माळी आपल्या देवपूजा करताना किंवा स्वयंपाक करताना सुद्धा आपण करू शकतो. मी देवपूजा करताना किंवा स्वयंपाक करताना सुद्धा 11 माळी ज्या आहेत तर त्या करत असते. तर छान असा धूपदीप दाखवून घेतला. त्यानंतर मग स्वयंपाकाला लागले, कारण सकाळचा स्वयंपाक झाला होता, पण दुपारीसुद्धा स्वयंपाक करायचा होता. तर त्यासाठी मी स्वयंपाक करायला घेतला. तर आज पालक भरपूर होता. त्यामुळे मग मी पालकाची भाजी तर मुलांना रोज रोज नाही आवडत, म्हणून मग मी वेगळं काहीतरी करायचं. तर ते करायला घेतलं. तर सगळ्यात आधी पालक जो आहे तो स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतला, कारण पालकामध्ये थोडंफार माती वगैरे राहतेच. आपण कितीही तोडून किंवा स्वच्छ करून एकदा जरी घेतलं तरी त्याच्यामध्ये थोडीफार माती राहते, म्हणून मी त्याला 2-3 वेळा धुवून घेत असते. त्यानंतर त्याला चाळणीमध्ये ठेवलं आणि सगळं पाणी त्याचं खाली जाऊन दिलं. पालक एकदम कोरडा झाल्यानंतर मी त्याला मिक्सरला छानपैकी बारीक करून घेतलं. आता पालक पनीरची भाजीसुद्धा केल्या जाते, पण ती फारशी मुलांना आवडत नाही. त्यामुळे मग मी वेगळं काहीतरी असं करत असते. तर छोटे छोटे पॅटीससुद्धा आपण याचे बनवू शकतो, किंवा मग धिरडे किंवा आणखीन काही आपण पुऱ्या वगैरे असतील तर त्या बनवू शकतो. तर आज मी पुऱ्या बनवणार होते. तर त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं, त्यासोबतच ज्वारीचं पीठ घेतलं, थोडंसं बाजरीचं घेतलं आणि त्याच्यामध्ये ओवा, तीळ, त्यासोबतच थोडं गरम तेल मी घातलं. गरम तेलाचं मोहन घातल्याने जो पदार्थ असतो तो खुसखुशीत बनतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मग थोडं तेल त्याच्यामध्ये घालत असते आणि त्याच्यासोबत मीठ, तिखट, हळद, ज्या काही आपल्या मसाल्याच्या वस्तू आहेत तर त्या मी त्याच्यामध्ये घातल्या. त्यानंतर जो बारीक केलेला पालक होता तो घातला आणि छानपैकी त्याला कुस्करून घेतलं, एकजीव केलं. आणि हे सगळं मळत असताना त्याच्यामध्ये मी गरम पाणीच घातलं. गरम पाणी घातल्याने फार वेळापर्यंत गोळा जो आहे तो मऊसूद राहतो. त्यामुळे छानपैकी गरम पाणी घातलं आणि त्यानंतर व्यवस्थित सगळं मिश्रण जे आहे ते एकजीव करून मळून घेतलं. आता हा गोळा मी 10 ते 15 मिनटं तसाच ठेवला होता, कारण सगळे पदार्थ आहे ते एकजीव झालेले होते. पण एक 5-10 मिनटं मी त्याला तसंच झाकून ठेवलं, जेणेकरून गोळा छानपैकी मऊसूद होईल. तर सगळं एकत्रित केलं आणि त्याच्यामध्ये तिखट घालायचं राहिलं होतं, तर मी तिखट टाकणार होते, पण ठेचा वगैरे केला, तर मग मी त्याच्यामध्ये ठेचाच घातला. आता हे आपल्या आवडीनुसार असतं, आपण तिखटसुद्धा घालू शकतो किंवा ठेचा वगैरेसुद्धा घालू शकतो. तर तुमच्याकडे जर जास्तीचा पालक असेल तर तुम्ही त्याच्यापासून काय काय पदार्थ बनवता हे मलासुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर मी नेहमी भाजी करण्यापेक्षा किंवा पालकाचं वरण करण्यापेक्षा असं काहीतरी वेगळा पदार्थ करते, जेणेकरून मग मुलंसुद्धा आवडीने खातात. कारण नेहमी नेहमी मुलांना पालकाचं वरण किंवा पालकाची भाजी खाऊ घातली तर ते खात नाही. जेवढ्या आवडीने ते पालकाचा पराठा खातील तेवढ्या आवडीने ते वरण किंवा पालकाची भाजी वगैरे खात नाही. त्यामुळे मग असं काहीतरी वेगवेगळं मी करत असते, जेणेकरून मुलं आवडीने तो पदार्थ खातात. तर छानपैकी त्याच्यामध्ये तीळसुद्धा घातले होते, कारण तिळाने एक वेगळी टेस्ट त्याला येते. तर छानपैकी गोळा जो आहे तो व्यवस्थित भिजवून घेतला. त्यानंतर मुलांसाठी दूध वगैरे करायला ठेवलं होतं बाजूला, आणि इकडे बाजूला भाजी वगैरे करायची. तर त्यासाठी मी कढई ठेवून घेतली आणि आता सध्या वाटाणा, कोबी किंवा पालक जो आहे तो भरपूर प्रमाणात येतो. तर माझ्याकडे खूप सारे वाटाणे जे आहे ते होते, वाटाण्याच्या शेंगा होत्या.
तर मी त्याचे दाणे काढून ठेवले आणि त्यानंतर भाजीसाठी वाटाणा आणि कोबी घेतली आणि त्याची छानपैकी मिक्स भाजी केली. तर या दिवसात आपण फुलकोबी आणि पत्ताकोबी किंवा बटाट्यासोबत वाटाणा हा घालत असतो आणि त्याच्याच भाज्या आपण बऱ्यापैकी प्रमाणात या थंडीच्या दिवसात खात असतो. कारण आता सध्या वाटाणा आणि ज्या पालेभाज्या आहेत त्या भरपूर प्रमाणात येतात. तर माझ्याकडे पालक जो होता तो भरपूर होता, त्यामुळे मग मी त्याच्या आज अशा पुऱ्या करायला घेतल्या. तर छान. तर आता या गोळ्याचे आपण धपाटेसुद्धा करू शकतो. त्यासोबत पुऱ्यासुद्धा करू शकतो किंवा आपण अगदीच पातळ भिजवून याचे धिरडेसुद्धा बनवू शकतो. धिरडेसुद्धा याचे खूप छान होतात आणि त्याच्यामध्ये आपण मुगाची डाळ किंवा उडदाची डाळ थोड्याफार प्रमाणात थोडी जाडसर बारीक करून घेतली आणि ती त्याच्यामध्ये घातली की आणखीनच खरपूस अशा धिरडे किंवा मग आपले धपाटे जे आहे तर ते होतात आणि पुऱ्या तर छानच होतात. तर मग मी पुऱ्या करायला घेतल्या होत्या. तर भाजी फोडणीला घालेपर्यंत पुऱ्यांचा जो गोळा आहे तो मस्तपैकी मुरलेला होता. त्यानंतर मग पुऱ्या लाटायला घेतल्या. तर एक एक पुरी लाटताना आपण जर तळण वगैरे काढलं तर मग पुऱ्यांकडे सुद्धा लक्ष राहत नाही, म्हणून मग मी सगळ्या पुऱ्या ज्या आहे त्या आधी लाटून घेतल्या आणि परातीमध्येच त्या एक एक करून ठेवून घेतल्या. त्याला मी थोडंसं पीठ लावून त्या लाटल्या, जेणेकरून त्या एकमेकांना चिकटणार नाही. तर छानपैकी सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या. त्यानंतर एक कढई घेतली आणि त्याच्यामध्ये पुऱ्यांसाठी जेवढं तेल लागेल तेवढंच घेतलं. जास्तीचं सुद्धा तेल आपण घेतलं की ते बऱ्याच वेळा बाजूला ठेवून दिलं की तसंच राहतं, आपलं लक्ष त्याच्याकडे जात नाही जेव्हा आपण भाजी वगैरे फोडणी देतो. तर त्यामुळे मग मी तेल जे आहे ते थोडंच घेते. जसं लागलं तसं तेल आपल्याला त्याच्यामध्ये नंतर टाकता येतं. तर मग मी जेवढं लागेल तेवढंच तेल टाकून घेतलं. त्यानंतर सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या एक एक करून तळून घेतल्या. आता सगळ्यात पहिली पुरी जी आहे ती मला आवडते तशी झाली, म्हणजे फुगलेली नव्हती, एकदम कुरकुरीत आणि कडक अशी झाली होती. बऱ्याचदा असंच होतं, पहिली पुरी जी आपण करतो तर ती फुगत नाही किंवा चापट होते, अशी कुरकुरीत होते. तर तशा पुऱ्या मला खूप आवडतात. त्यामुळे मग पुऱ्या जरी नाही फुगल्या आणि अशा चापट झाल्या तर मला तरी त्या आवडतात. आणि मग त्यानंतरच्या सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित फुगत गेल्या. आता असं काही नाही की पहिली पुरी आहे म्हणजे ती फुगणार नाही. पहिली पुरी बऱ्याच जणांची फुगते, पण छानपैकी सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या मी काढून घेतल्या आणि त्यानंतर छोट्या-छोट्या अशा काही पुऱ्या मी काढल्या नैवेद्यासाठी. तर सगळ्या पुऱ्या ताटामध्ये काढून ठेवल्या आणि नैवेद्य स्वामींना दाखवला. मुलांना टिफिनसाठी मी भाजी एका छोट्या टिफिनमध्ये काढली होती, तर तीच मी आता ताटामध्ये ठेवून घेतली. असं वेगळं काही डेकोरेशन वगैरे मी केलं नाही. साधं एका प्लेटमध्येच मी पुऱ्या वगैरे घेतल्या आणि व्हिडिओसाठी म्हणून मी ठेवला होता. तर छान असं साधं सिंपल ताट जे आहे ते माझं तयार झालेलं होतं. तर असा हा मुलांचा टिफिन जो आहे तो सकाळचा मस्तपैकी तयार झाला होता. आता तुम्ही ह्या पालकाच्या पुऱ्या किंवा पालकाचं इतर काही धिरडे किंवा धपाटे असतील ते कसे करता हे मला सुद्धा तुम्ही नक्की सांगा. तर आता मुलांचा टिफिन मी पॅक केला आणि त्यानंतर मग मी बाकीच्या ज्या पुऱ्या होत्या त्या काढणार होते. कारण सकाळी-सकाळी खूप घाई होते, म्हणून मग त्यांच्यापुरत्याच मी पुऱ्या ज्या आहेत त्या काढून घेतल्या आणि बाकीचं सगळं कामं जे आहे ते तसंच पडलेले होते. सगळं गॅस ओटा जो आहे तो व्यवस्थित क्लीन करून घेतला. त्यानंतर मग रोजची काही छोटी-छोटी साफसफाई असते, काही छोटी-छोटी कामं असतात जी आपण 2 ते 3 दिवसाआड नेहमी करत असतो. तर मी ही अशी छोटी-छोटी जी कामं आहेत ती 3ऱ्या-4थ्या दिवशी करते. कारण काय होतं, बऱ्याच ठिकाणी धूळ बसते. आपण खिडक्या, दरवाजे वगैरे संध्याकाळ, सकाळी उघडे ठेवतो, त्यामुळे मग धूळ येते. एवढी तेवढी धूळ काचांवरती किंवा ग्लासेसवरती पडते. तर सगळे जे आहे ते व्यवस्थित मी पुसून घेत असते. जेणेकरून मग आपल्याला जेव्हा आपण महिन्याला किंवा 2 महिन्याला किंवा जसं बरेच जण दिवाळी, दसरा किंवा 3-4 महिन्यातून एकदा घर आवरायला काढतात. तर त्यावेळेस कसं आपल्याला सगळं डीप क्लीनिंग करावं लागतं. तर एवढं सगळं डीप क्लीनिंग करायची गरज पडत नाही. असं जर आपण नेहमी सतत 3ऱ्या-4थ्या दिवशी सगळ्या घरातील जे छोटे-छोटे कोपरे असतील किंवा मग आपण जिथे तेलाचे डब्बे किंवा इतर काही सामान ठेवत असू, तर ते व्यवस्थित आपण नेहमी क्लीन करत राहिलो, की आपल्याला एकदाच सगळं क्लीन करण्याची गरज पडत नाही. नेहमी आपण थोडं-थोडं क्लीन केलं, की सगळं घर जे आहे ते स्वच्छ राहतं आणि चांगलं राहतं. तर ह्या काही खिडक्या वगैरे असतात, जसं की दरवाजे असतील, तर ते सगळं आपण 3ऱ्या-4थ्या दिवशी पुसत गेलो, तर एकदम जेव्हा आपण घर आवरायला काढतो, तर त्यावेळेस त्याच्यावरती माती जमा होते किंवा तेलकट हात लागतात. तर तसं काही होत नाही.
तसं तेलकट हात लागलेले असेल किंवा माती धूळ वगैरे त्याच्यावरती जमा होते तर ती आपल्याला घासायला स्वच्छ करायला खूप वेळ जातो. त्यामुळे मग असं तिसऱ्या दिवशी जर आपण खिडक्या वगैरे दरवाजे किंवा काच वगैरे जे असतील ते स्वच्छ केले तर आपल्याला किचन किंवा घर जर आपण आवरत असू तर त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्याला जास्त जड जात नाही. लगेच सगळं घर जे आहे ते व्यवस्थित आवरून होतं. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण नेहमी केल्या पाहिजे. त्याने आपल्या घरामध्ये सुद्धा आजार वगैरे होत नाही. तर सगळ्या खिडक्या दरवाजे जे आहे ते मी व्यवस्थित पुसून घेतले आणि काही काच वगैरे होते तर त्याच्यावरती व्यवस्थित लिक्विड वगैरे स्प्रे करून व्यवस्थित सगळे काच जे आहे ते पुसून घेतले. आता हे हा जो कपडा माझ्याकडे आहे तर हे त्याच कलरमध्ये 2-3 आहे. त्यामुळे मी एकच कपड्याने खिडकी किंवा काच वगैरे पुसत नाही. त्याने काय होतं खिडकीवरची जी धूळ असेल ती काचाला थोडीफार लागतेच. कारण आपण घराची साफसफाई करताना किंवा कुठलीही वस्तू स्वच्छ करताना जर तो कपडा स्वच्छ नसेल तर खिडकी असेल, दरवाजे असतील किंवा इतर काही फर्निचर असेल तर ते स्वच्छ होत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी आपण जो घर स्वच्छ करण्यासाठी कपडा घेत असतो तर तो स्वच्छ असायला हवा, जेणेकरून सगळ्या वस्तू ह्या व्यवस्थित स्वच्छ होतात. कारण काय होतं कपडाच जर स्वच्छ नसेल तर मग त्याची धूळ परत त्या सामानाला किंवा त्या वस्तूला लागते. मग आपलं सगळ्या वस्तू पुसून किंवा स्वच्छ करून काहीच फायदा होत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी कपडे आपण ज्या कपड्यांनी घर पुसत असू किंवा इतर काही वस्तू वगैरे पुसत असू तर ते स्वच्छ असायला हवेत, जेणेकरून मग त्या वस्तू असतील किंवा एखादं फर्निचर असेल तर ते स्वच्छ निघेल. तर सगळे कपाटं वगैरे जे आहे, दरवाजे आहेत तर ते मी सगळे पुसून घेतले. त्यानंतर हे काही बोर्ड वगैरे असतात तर ते सुद्धा मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतले. आता हे स्वच्छ करायची मला खूप भीती वाटते. त्यामुळे मग मी अगदी थोड्या कपड्यानेच पुसून घेत असते. लिक्विड जे आहे ते मी थोडंसं स्प्रे करते. जास्त करत नाही कारण ते ओलं असते. त्यामुळे मग मी वरचे वर ते पुसून घेते. तरी हा जो बोर्ड आहे तर त्याच्यावरती मी लिक्विड जे आहे ते दुरूनच स्प्रे केलं आणि छानपैकी मग ते कोरड्या कपड्याने पुसून घेतलं. बोर्ड असतील किंवा काच असतील, दरवाजे असतील ते मी 2-2 दिवसाआड पुसत असते. त्यामुळे मग काय होतं ते खराब होत नाही. आता ही दरवाजाची जी कमान असते तर त्याच्यामध्ये सुद्धा धूळ जमा होते. तर ती सुद्धा नेहमी आपण स्वच्छ ठेवली तर मग दरवाजे नेहमी क्लीन राहतात. धूळ वगैरे जास्त बसत नाही. तर छान असे सगळे दरवाजे आहेत ते व्यवस्थित पुसून घेतले आणि आज भरपूर असा वेळ होता दुपारी. त्यामुळे मग दुपारच्या वेळात मी ही कामं आवरून घेतली. आता यानंतर 2-3 दिवसानंतर परत एकदा हे दरवाजे वगैरे असतील किंवा जे काही फर्निचर असेल तर ते मी असं स्वच्छ करून घेते. तर तुम्हीसुद्धा आपलं घर स्वच्छ ठेवण्यासाठी किंवा टीप ठेवण्यासाठी काय काय करता, काय काय उपाय करता हे मलासुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळं मी व्यवस्थित सगळं आवरून घेतलं. त्यानंतर मग आज एकादशी होती. त्यातल्या त्यात मंगळवार होता तर आई भगवतीची सेवा करायची होती. तर हे सगळं आवरून झाल्यानंतर मी सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ केला. त्यानंतर आज एकादशी होती तर स्वामींच्या पादुकांवरती अभिषेक केला आणि छान असं यंत्रावरती कुंकुमार्चन विधीसुद्धा मी केला. कारण आज मंगळवार होता. तर छान अशी सेवा झाली होती. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम मी फक्त ऐकलं. कारण एवढं पठण करणं शक्य होत नाही. त्यामुळे मग मी ते ऐकत असते. तर कानावरती पडल्यानंतर आपोआप आपण उच्चारत असतो. तर छान अशी आजची सेवा झालेली होती. त्यानंतर सगळं घरसुद्धा क्लीन झालं होतं. तर असं होतं माझं सकाळपासून दुपारपर्यंतचं रुटीन. तर तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. आणि त्यासोबत व्हिडिओला हाईपसुद्धा करा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.